वास्तुशास्त्रानुसार अशी काही चमत्कारिक झाडे किंवा वनस्पतीचे रोप आपल्या घरात असावीच, जी सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानली जातात. हो, पण ही कोणती झाडं आहेत जी चमत्कारिक आहेत? यामध्ये निळ्या रंगाचे गोकर्णाची वेल, तुळस, नागवेलीची पानं, मनी प्लॅन्ट, केळीचं झाड, प्राजक्ताच्या फुलांची वनस्पती आणि हळदीचं रोप या वनस्पतींचा समावेश आहे. यापैकी कोणती वनस्पती तुमच्या घरी आहे हे कमेंट करून नक्की सांगा. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भरपूर लाभ देणाऱ्या या वनस्पतीबद्दल जाणून घेऊयात. वास्तुशास्त्र असो, नाहीतर मानसशास्त्र, नाहीतर धर्मशास्त्र असो, आयुर्वेदशास्त्र, सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावं असं सुचवलं जातं. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु अलीकडच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गात जाणं शक्य होत नाही, तर निसर्ग घरात आणणं हाच त्यावर उपाय ठरू शकतो. किंवा बागेतच नाही तर घरात देखील छोटी छोटी ही रोपं लावली तर त्यांना पाहून आपलं मन शांत होतं आणि प्रसन्न राहतं. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झालंय. तर तुम्ही सुद्धा आपल्यासाठी या चमत्कारिक झाडांची किंवा फक्त तुळशीच्या रोपाची निवड नक्की करू शकता, जी तुमच्या घरामध्ये आनंद नक्कीच रुजवू शकतात. त्यात पहिले झाड आहे तुळशीचं. ज्या घरात दारात तुळशीचं रोप फोफावतं, बहरतं, असं घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणतात. अशा घरामध्ये यमाचे दूत म्हणजे रोग जंतू येत नाहीत. शिवाय तुळशीचा गंध वाऱ्यानं जिथपर्यंत जातो तिथपर्यंत त्याच्या दाही दिशातील परिसर शुद्ध होतो, रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची 2 मैलाची जागा गंगाजला इतकी शुद्ध आणि पावन मानली जाते. हे वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झाले. म्हणून इतर कोणतेही रोप असो किंवा नसो, घरात किंवा दारात तुळस हवीच. तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी लागतं. थोडीफार मशागत केली की ही छान वाढते. शिवाय तुळशीचे वनस्पतीमध्ये वेगवेगळे भाग देवतांच्या निवासस्थान मानले जाते. त्या व्यतिरिक्त तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. म्हणून सुख, समृद्धी आणि शांतीसाठी दररोज स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाची पूजाही नक्की करावी. त्यानंतर दुसरं रोप आहे नागवेलीचं झाड किंवा नागवेलीचं पान. नागवेलीचे पानं अर्थात विड्याचं पान, याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. सुपारी, चुना, काथ हे द्विपदी घालून केलेला विडा हा दोन्ही जेवणानंतर खावा. हा उत्तम बलवर्धक मानलं जातं, परंतु त्याचे अतिसेवन वाईट आहे. हे पान उष्ण असल्यानं सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी असतात. त्याचा वेल फार सुंदर दिसतो. या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही. घरात पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचं रोप नक्की लावावं. वेलीला काठीचा आधार देत राहावा. बाकी फार मशागत करावी लागत नाही. त्याची वाढ भरभर होते आणि ती जितक्या वेळा खुंटलं जातं तेवढ्या वेळी ते जास्त वाढतं असं म्हणतात. त्यानंतर मनी प्लॅन्ट. वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपं लावली जातात आणि ही पाहून आपलं मन प्रसन्न राहतं. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाणखान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपं लावल्यास सांगितलं जातं. तो छोटासा कोपरा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. त्यानुसारच फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लॅन्ट भारतीय अंगणात रुजू लागलं. हे रोप डोळ्यांना लाभदायक वाटतं. याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही, जास्त पाणीही लागत नाही. घराबाहेर कुठेही आपण हे रोप लावू शकतो. मोठी कुंडीच हवी असावी असं काही नाही, तर छोट्या बरणीत किंवा बाटलीत सुद्धा मनी प्लॅन्ट आकार घेतं. घरामध्ये मनी प्लॅन्ट लावण्यासाठी दक्षिण पूर्व दिशा ही सर्वात योग्य दिशा मानली गेली आहे. त्यामुळे आग्नेय दिशेचे दोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होऊ शकते. या दिशेला मनी प्लॅन्ट लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा परिणाम जास्त प्रमाणात होतो. त्याचबरोबर मनी प्लॅन्टची वेल घरात राहिल्यानं धन, समृद्धी वाढण्यासही मदत मिळते. मान्यतेनुसार ही वनस्पती जितकी जास्त पसरते तितकी आपली संपत्ती वाढते असे सांगितलं जातं. त्याचबरोबर मनी प्लॅन्ट हा आग्नेय दिशेला लावल्याचं कारण म्हणजे या दिशेची देवता श्री गणेश आहेत, तर तिचा प्रतिनिधी शुक्र आहे. गणेश हा दृष्टांचा नाश करणारी देवता आहे, तर शुक्र हा सुख आणि समृद्धी आणणारा ग्रह आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.